वसमत तालुक्यातील गुंज येथे आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी विहिरीत पडून 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या कुटुंबियांना भेट दिली। या गावातील 7 मजूर महिलांचा आलेगाव शिवारातील ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। या महिलांच्या कुटुंबियांची सुजाता आंबेडकर यांनी सांत्वन भेट घेतली। यावेळी या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र शासनाने जाहीर केलेली मदत वाढवून द्यावी, शासकीय नोकरी द्यावी, त्याचबरोबर या वस्तीमध्ये घरकुले आणि त्या वस्तीतील मुलांच्या शिक्षणाची सोय ही तात्काळ शासनाने करून द्यावी, यासाठी उपविभागीय अधिकारी यांना सूचना दिल्या। तर या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटींची शासनाने आर्थिक मदत करावी, अशी ही मागणी निवेदनाद्वारे सुजाता आंबेडकर यांनी केली आहे। यावेळी प्रशासनाच्या वतीने विकास माने, उपविभागीय अधिकारी वसमत, शारदा दळवी, तहसीलदार वसमत, प्रियंका मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते। सुजाता आंबेडकर युवा नेते, नागोराव पांचाळ जिल्हा प्रभारी, फारुख अहमद राज्य उपाध्यक्ष, अनिल कांबळे जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी हिंगोली आदी सर्व कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। गुंजमध्ये इथे लहुजी वस्ताद नगर जे विस्तारित नगर आहे किंवा विस्तारित गाव आहे गुंज गावात, तिथे आपल्याला सर्वांना माहिती आहे की 7 महिलांचा जीव त्यांनी एका अपघातामध्ये विहिरीमध्ये अपघात झाला ट्रॅक्टरकडून, त्याच्यामध्ये त्यांचा जीव। आता सर्वात पहिले इकडच्या लोकांना भेटून त्यांच्या समस्या, त्यांच्यासमोर जे आढावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून प्रामुख्याने एक गोष्ट जी समोर आली आहे की हा दिसायला जर अपघात जरी दिसत असेल तरी जर आपण अभ्यास केला आणि जर तपासलं तर हा अपघातापेक्षा इकडे जो व्यवस्थेचा आणि इकडच्या लोकांना उपलब्ध असलेल्या गव्हर्नन्सचा जो अभाव आहे त्याच्यामुळे या लोकांना मृत्यूकडे ढकलण्यात आले ही परिस्थिती दिसते। म्हणजे एका बाजूला आपण दिसतोय की इकडे विजेचे काम नाही आहेत, पाण्याची सोय नाही आहे, आरोग्य केंद्र नाही आहे, शाळा नाही आहेत, साधा रस्ता नाही आहे, गट्टी टाकून सुद्धा रस्ता, मुरुम टाकून सुद्धा रस्ता बनवलेला नाही आहे। इतकी वाईट अवस्था आपल्याला एका बाजूला दिसते। त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसते की इकडे एक बचत गटाच्या येणाऱ्या काळात आणि नुसता मुद्दा उचलणार नाही तर एक योजना आणि एक पॉलिसी लेवलचा सुझाव आम्ही महाराष्ट्र सरकारला सुद्धा नक्की करू। इथल्या महिलांकडे देखील बऱ्याच मायक्रो फायनान्सची काही थकीत असल्याचं कळलेलं आहे, ती काय मागणी केली, त्या संदर्भात काय मागणी केली आहे का आपण? आम्ही हा मुद्दा एकत्रित असू। सगळ्यात पहिले शासनाकडे हीच मागणी आहे की आत्ता या गावामधले जे ग्रस्त आहेत त्यांना कायद्यांनी कर्जामधनं बाहेर काढा, त्यांना सगळ्यात पहिले या कर्जाच्या ट्रॅपमधनं बाहेर काढा, त्यांचं संरक्षण करा। आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रभर जो हा ट्रॅप चालू झालाय बचत गटाच्या नावाखाली सावकारी करण्याचा, त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।